गडिंग्लज मध्ये प्रथमच अत्याधुनिक मशीनरी आणि सर्टिफाईड ट्रेनर युक्त जिम फोर्स फिटनेस. आपल्या फिजिकल फिटनेस साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा. फोर्स फिटनेस, कळेकर कॉम्प्लेक्स, बडगाव रोड, गडिंग्लज. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा. योग चित्तवृत्ती निरोधः. योगामुळे चित्तवृत्तींचा निरोध होतो आणि सर्व व्याधींपासून आपण दूर राहतो. गडिंग्लज मध्ये अशाच एक योग साधक आणि योग शिक्षिका आहेत सुरेखा कळसगोंडा. तिरुवनंतपुरम केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत त्यांना गोल्ड मेडल मिळालेलं आहे. त्यांची हाँगकाँग इथं होणाऱ्या इंटरनॅशनल योगासन स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. आज सुरेखाताई आपल्या बरोबर आहेत. हरिओम मॅडम. हरिओम मॅडम. मॅडम, योगाकडे तुम्ही कशा वळला? 2014 मध्ये मी योगा जॉईन केले मॅडम. आणि त्यावेळी माझं वजन पण जास्त होतं मॅडम आणि काही शारीरिक व्याधी होते. योगामध्ये गेल्यावर काय हे होते जरा ऐकून माहिती होतं म्हणून मी योगाकडे वळले मॅडम. ते डॉक्टरकडे न जाता तुम्ही योगाकडे वळले. योगाकडे वळणारे दोन कॅटेगरीतले लोक असतात. पहिले की जे आजार झालाय म्हणून जातात आणि दुसरे जे आजार होऊ नये म्हणून त्याकडे जातात. त्यानंतर काय झालं मॅडम? व्याधी तिथे गेल्यावर ना थोडं कमी होत आले मॅडम. वेट सुद्धा लॉस झालेलं माझं. आणि मी आतून असं काहीतरी मला जाणवत होतं योगामुळे मला काय चेंजेस होत आहेत आणि मी काय घडत आहे हे माझं मला आत्मिक एक कॉन्फिडंट वाढत होतं मॅडम. आणि ते व्याधीवर मी मात करत होते मॅडम. व्याधीमुक्त झाले मॅडम. म्हणून मी योगामध्ये इतकं वाहून घेतले मॅडम, इतकं वाहून घेतले. आज मी योगाचे क्लासेस घेते. ह्याच नियमाने माझे वर्ग सुरू आहेत. गेले 12 वर्ष झाले मी क्लासेस वगैरे घेते. शेकडो विद्यार्थी माझ्या साधक माझ्याकडून घडलेले आहेत मॅडम. आणि त्यांचे पण काही व्याधी घेऊन माझ्याकडे आलेले, त्यांच्या व्याधीवर ते मात करत आहेत मॅडम. म्हणून माझ्याकडे आता फोन करून मॅडम येत आहेत, वर्ग कुठे आहे मॅडम, कुठं क्लास सुरू आहे. अशा पद्धतीने माझे वर्ग आता नित्य नियमाने अखंडितपणे माझे वर्ग सुरू आहेत. म्हणजे सर्व व्याधींचा एकच उपाय योग मी नुसतं करत नाही मॅडम, योगिक जीवनशैली मी जगते मॅडम. मॅडमांच्याकडे बघितल्यावर अष्टांग योगी कसा असावा हे समजतंय. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या सगळ्याचं त्या नित्य नियमाने पालन करतात असं त्यांच्याकडे बघितल्यानंतरच वाटतंय. मी माझं दिनचर्या थोडक्यात मॅडम सांगते. बरोबर 3:30 ते 3:45 मी उठलेली असते सकाळी मॅडम. उठल्यावर काही तुम्हाला आता सांगण्याची गरज, कारण स्वतः तुम्ही योग पंडित आहेत मॅडम. उठल्यावर माझे काही स्वाध्याय करून मी वर्गाला जात असते मॅडम. 5:30 मी वर्गाकडे असते. आणि तिथे गेल्यावर मग ओंकार प्रतिमा पूजन हे सगळं झाल्यावर मग माझे साधक हळूहळू येत असतात. मग माझे वर्ग सुरू असतात. साधकांच्या अगोदर तुम्हीच? साधकांच्या अगोदर मॅडम मीच असते. ओंकार प्रतिमा पूजन योगिक पद्धत जी आहे ते पूर्ण मी तिथं वाहून घेतले मॅडम. म्हणून तर आता मला सांगण्याचा आनंद होतो मॅडम की आता इंटरनॅशनल योग ह्याला मी सिलेक्शन झालेलं आहे मॅडम. योगासन आणि स्पर्धेचे आसन हे टोटली डिफरंट आहे. या स्पर्धेच्या आसनांकडे तुम्ही कसं वळलं? स्पर्धेच्या आसनाकडे वळायचं मूळ कारण म्हणजे ज्यावेळी जिल्हास्तरीय योग कॉम्पिटिशन सुरू झाले त्यावेळी स्पर्धेची आसनं काय असतात म्हणून जस्ट मी बघायला म्हणून तिथे गेले मॅडम. आसनं जे सांगतात त्या पद्धतीनं मी करत गेले. जरा होल्डिंग टाईम वगैरे असतात, त्या होल्डिंग टाईमामध्ये माझे आसनं झाले. मग त्यावेळी जिल्हा लेवलला माझा मॅडम नंबर बसला. त्या ह्याच्याने मला आणि उत्साह मिळाला मॅडम. मग पुढे स्टेट लेवलला कॉम्पिटिशन झाले मॅडम, तिथं पण मला यश मिळालं. मग परवा नॅशनल लेवलला पण मॅडम माझा नंबर बसलेला आहे. तिरुवनंतपुरम इथं झालेल्या योग कॉम्पिटिशनमध्ये माझा नंबर तिथं उज्ज्वल यश मला प्राप्त झालेला आहे मॅडम. गोल्ड मेडलिस्ट आहे मी सध्या मॅडम. त्याच्यामुळेच तुमचं इंटरनॅशनल मॅडम सिलेक्शन. करेक्ट मॅडम. मॅडम, स्पर्धेचे असणं आणि आपण हे जे रेग्युलर योगासन करतो हे टोटली डिफरंट आहे, हे मला माहिती आहे. तुम्ही या स्पर्धेच्या आसनांची तयारी कशी केली? ज्यावेळी जिल्हास्तरीय मी कॉम्पिटिशनला उतरले ना मॅडम त्यावेळी तिथं समजलं स्पर्धेचे असणं टोटली वेगळे असते. हां, मग त्यावेळी मॅडम खरं सांगू आता आनंद होतो. तुमचंच नाव मी घेईन. योग पंडित आहे तुम्ही आणि तुमच्याकडून जे मार्गदर्शन मला मिळालं आणि आपले रोहित सर म्हणून आहेत उत्तूरचे, रोहित कुरुंकर सर सुद्धा म्हणजे माझा विद्यार्थीच आहे तो, आणि तो सुद्धा इंटरनॅशनल योगासन मध्ये त्यांना गोल्ड मेडल. रोहित कुरुंकर जे विद्यार्थी तुमचे आहेत मॅडम, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करायला मला बोललात. त्यांनी मला जे काय दिलं ते मी काय विसरू शकत नाही. योग हा
अनुभूतीचं शास्त्र आहे मॅडम. त्यानेच माझे आसनं परफेक्ट व्हायला लागले. स्ट्रेचिंग वगैरे काय असतात ते थोडंसं रोहित कुरणकर सर तुमच्याकडून गायडन्स मला खूप छान मिळालं. मग त्यांनी पण कॉन्फिडंट इतकं दिला की मॅडम नक्की तुमचा नंबर बसणार. त्या कॉन्फिडंटनी मला मॅडम माझ्या अंगात एक हे वाटतं ऊर्जा आली मॅडम. आणि मला पण असं वाटायला लागलं खरोखर मी पण काहीतरी करू शकतो. आणि योग हा अनुभूतीचे शास्त्र आहे मॅडम. त्या ह्याच्याने मी घडत गेले आणि आता माझं सिलेक्शन हाँगकाँग येथे होणाऱ्या इंटरनॅशनल योग ह्याच्यासाठी सिलेक्शन. नक्की मॅडम तुम्ही तिथं सुद्धा नक्कीच यश संपादन. तुमचं मार्गदर्शन रोहित कुरुंदकर सरांसारखे चांगले इंटरनॅशनल ह्यांचं मला गाईड मिळालं तर मी नक्की अचिव्हमेंट ही नक्की घेणार मॅडम. मॅडम खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण तुम्ही अगदी लेटमध्ये योगा सुरू केला आणि त्याच्यानंतर तुम्ही या वयामध्ये इंटरनॅशनल खेळताय. इंटरनॅशनल योगा खेळणं म्हणजे काय असते हे ते खेळणाऱ्यांनाच माहिती की त्याच्यामध्ये त्यांना किती स्ट्रगल करावं लागतं आणि ते तुम्ही अचीव्ह केले त्याबद्दल तुमचं पूर्ण गडिंग्लजकरांतर्फे आणि जनगर्जना लाईव्ह तर्फे मी खूप खूप अभिनंदन करते. मॅडम जे योगा करू इच्छितात किंवा स्पर्धेची आसनं जे करू इच्छितात त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? एकच सांगू इच्छिते मॅडम मी तुम्हाला जर निरोगी निरामय जीवन जगण्याचं असेल तर योगाशिवाय पर्याय नाही. हा तुम्ही योगा कुठेही करा मॅडम पण नित्यनेमाने योगा करत राहा मॅडम. नित्यनेमाने योगा करत राहण्यासाठी पतंजली योग व ध्यान केंद्राला नक्की जॉईन करा मॅडम. हरिओम मॅडम. तर या आहेत योग शिक्षिका सुरेखा दुंडाप्पा कळसगोंडा मॅडम. कळसगोंडा मॅडम तुमच्या इंटरनॅशनल योगासन कॉम्पिटिशनसाठी जनगर्जना लाईव्ह कडून खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही या स्पर्धेमध्ये भारतासाठीचं गोल्ड मेडल मिळवावं आणि गडिंग्लजच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा खोचावा हीच काळभैरव चरणी मी प्रार्थना करते. जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर गडिंग्लज. हरिओम मॅडम. हरिओम.